नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, हे बोटनेकचं ब्लाऊज आहे आणि मी समोरचं भाग आणि बाही रेडी करून घेतलेली आहे. तर बघा, मी याचीवाली पेपर कटिंग दाखवलेली आहे, तर मी तुमच्यासोबत ती शेअर करीन. तर बघा, आता आज मी हे पाठीमागचा भाग पहिले शेअर करणार आहे. तर बघा, ही 40 साईजची पहिली मी बोटनेकची कटिंग पण तुम्हाला दाखवलेली आहे ब्लाऊज पिसावर, म्हणजे अस्तरवरती. ती पण तुम्ही नक्की बघा आणि ही पेपरवर मी केलेली आहे, ती पण तुम्हाला दाखवेन. तर ह्याच मापाची मी पहिली 40 साईजची कट करून दाखवलेली आहे अस्तरवरती आणि ब्लाऊजवरती. तर बघा, त्याच्यानंतर आता हे आपल्याला असं मध्य काढून घ्यायचं आहे. खडूने अशी मार्किंग करायची आणि ब्लाऊज पीस आहे तो आपल्याला सुईचा ठेवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जे मध्य आहे तिथून आता आपल्याला हे कॅनव्हासचा पण मध्य घ्यायचा आहे आणि इथं आपल्याला 1 इंच सोडून द्यायचं आहे इथं. तर बघा, इथं 1 इंच म्हणजे आपल्याला इथं हुक वगैरे काही नाही लावायची. इथं डायरेक्ट आपल्याला तिथं 1 इंचाचं माप ठेवायचं आहे, म्हणजे शिवून तिथं अर्धा इंच तयार होतं. तर बघा, असा थोडासा मी कॅनव्हासचा टोक कापून घेतलेला आहे आणि मध्याला मध्ये असं लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि पिना पॅक करून घ्यायचे, म्हणजे इकडे तिकडं कापड सरकत नाही. तर बघा, डायरेक्ट आपण हे उलट सुलट करणार आहोत. आपल्याला कॅनव्हासला अस्तर वगैरे लावायचं नाही. तर एकदम सोपी पद्धत आहे. आपल्याला याला अस्तर पण विदाऊट लावायची गरज नाही कॅनव्हासला. तर बघा, तशी मी पेनाने मार्किंग करून घेतलेली आहे गळ्याला. तशी आता आपल्याला टिप मारीत चालायची आहे. तिथं कोपरा आलेला आहे, तिथं अशी सुई अशी खाली ठेवून घ्यायची आहे आणि टिप मारीत चालायची आहे. तर कसं, जो कोपरा आहे तिथं सुई अशी खाली ठेवून घेतली आणि व्यवस्थित एकदम सुंदर असा कोपरा आपला व्यवस्थित तयार होतो. म्हणजे कोपरा पण व्यवस्थित आला पाहिजे, ब्लाऊजला फिनिशिंग पण व्यवस्थित आली पाहिजे. तर बघा, मी कायम तुम्हाला सांगत असते, तर कस्टमर वाढवायचे असले तर ब्लाऊजची फिनिशिंग एकदम महत्त्वाची आहे. फिनिशिंग पण महत्त्वाची आली पाहिजे आणि कस्टमरला पण ब्लाऊज एकदम सुंदर असं बसलं पाहिजे. तर फिनिशिंग महत्त्वाची, म्हणजे कसं एकदम ब्लाऊज फिनिशिंगमध्ये दिसलं पाहिजे. तर बघा, व्यवस्थित असं हे टिप मारून झाल्याच्या नंतर आता इथं जे असं 3 कपडे आहे, म्हणजे अस्तर, ब्लाऊज पिसाचं कापड आणि कॅनव्हास, हे तिन्ही आपल्याला सोबत असे कट करायचे आणि थोडी थोडी आपल्याला अर्धा इंचाला असं कापड सोडून द्यायचं आहे. तर याच्यावरती आपल्याला छोटे छोटे कट मारायचे आहे. तर म्हणजे छोटे छोटे कट मारले तर ब्लाऊज असं खेचल्यावानी वगैरे होत नाही, व्यवस्थित फिनिशिंग येते. तर बघा, छोटे छोटे कट मारून झाल्याच्या नंतर आता हे अस्तर आहे ते आपल्याला आतमध्ये असं ढकलून द्यायचं आहे. म्हणजे आपला सोयीचा भाग तो आहे ब्लाऊज पिसाचा, तो वरती येतो, कॅनव्हासमध्ये जातो ना अस्तर खालच्या बाजूने येतं. तर त्याच्यानंतर आता आपल्याला काठोकाठ अशी गळ्याला टिप मारायची आहे या पद्धतीने. तर बघा, व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित अशीच पूर्ण याच्यावरती अशी टिप मारून घेतलेली आहे आणि नंतर आता हे व्यवस्थित असं काढून घ्यायचं आणि धागे वगैरे आपल्याला कट करायचे. तर बघा, आपलं पूर्ण एकदम गळा असा तयार झालेला आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला याच्यावरती अस्तरवरती टिप मारून घ्यायची आहे पूर्ण अस्तरवरती. तर बघा, म्हणजे हे पॅक होईल, इकडं तिकडं झोळ वगैरे पडणार नाही, म्हणून व्यवस्थित असं पूर्ण याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे. तर बघा, पूर्ण याच्यावरती टीप मारून झाल्याच्या नंतर आता आपल्याला अस्तर लेवल ब्लाऊज पिसाचं कापड कट करून घ्यायचं आहे. तर बघा, एकदम सोपी पद्धत आहे कॅनव्हास कसा घालायचा बोटनेकला. तर मी याच्या आधी पण तुम्हाला पान गळ्याला, गोल गळ्याला आणि व्ही गळ्याला पण कसा कॅनव्हास घालायचा याच पद्धतीने सांगितलेला आहे, तो पण तुम्ही नक्की बघा. तर बघा, त्याच्यानंतर पूर्ण ब्लाऊज पिसाचं कापड कट करून झाल्याच्या नंतर मध्यातून आपल्याला असं 4-4.5 इंच घ्यायचं आहे आणि उभा पण 4-4.5 इंच घ्यायचा आणि अर्धा असा खालच्या बाजूने घ्यायचा आहे आणि तिरकी अशी आपल्याला पाठीमागचा टक्स घ्यायचा आहे. तर बघा, व्यवस्थित असा टक्स मारून झालेला आहे. हाताने फिनिशिंग द्यायची आहे आणि कंबरपट्टी आता आपल्याला 2 इंचाची किंवा 1.5 इंचाची कंबरपट्टी घ्यायची आहे आणि कमरेला अशी अर्धा इंच अशी सरळ टीप मारून घ्यायची, धागे वगैरे कट करायचे आणि याच्यावरती परत आपल्याला दाब टीप द्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित अशी दाब टीप देऊन घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर अर्धा इंच अशी मुडपून घ्यायची आतमध्ये. तर बघा, असं अशी लेवल घ्यायची आहे, अर्धा इंच मुडपून घ्यायचं आणि सरळ टीप कंबरपट्टीला मारून घ्यायची आहे. तर तुम्ही याच्यावरती हात शिलाई पण करून घेऊ शकता. तर बघा, व्यवस्थित अशी टीप मारून झाल्याच्या नंतर आता आपल्याला गळ्याला पायपिंग करायची आहे. म्हणजे पायपिंग नाही, डायरेक्ट आपण आतमध्ये दाबून घेणार आहोत. तर बघा, अशी ती गळ्याचा जो भाग होता त्याच्या मी अशा तिरक्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहे आणि आपल्याला असे तिरके टोक अशी एकाला एक असे तिरके टोक मारून घ्यायचे आहे आणि हे पट्टी अशी तयार करून घ्यायची आहे 1 इंचाची. त्याच्यानंतर अशी एका बाजूने अशी टीप मारून घ्यायची आहे. तर बघा, एका बाजूने अशी काठोकाठ टीप मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर व्यवस्थित अशी करून घ्यायची आहे आणि गळ्याला अशी आपल्याला अशी टीप मारीत चालायचं आहे थोडी थोडी. तर बघा, व्यवस्थित अशी गोल आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, अशी तिरकी पट्टी काढली तर ही खेचल्यावानी वगैरे होत नाही त्याच्यामुळे. तर बघा, याच्यावर छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे आहे आणि एकदम आपल्याला अशी लेवल घेऊन अशी आतमध्ये ढकलून घ्यायची आहे आणि याच्यावरती दाबटीप मारून घ्यायची आहे. तर बघा, याच्यावर व्यवस्थित अशी दाबटीप मारून घ्यायची आहे. तर बघा, आपला पाठीमागचा गळा रेडी झालेला आहे एकदम सुंदर असा.
बघू शकता तुम्ही धागे वगैरे पहिले आपल्याला कट करायचे आहे. तर बघा व्यवस्थित असं झाल्याच्या नंतर तुम्ही याला गळ्याला हात शिलाई करून घेऊ शकता. तर बघा मी पूर्ण ब्लाऊज आता रेडी करून घेणार आहे. तर बघा पूर्ण ब्लाऊज आपलं रेडी झालेलं एकदम सुंदर असं. तर तुम्ही माझ्या चॅनल अजून लाईक, शेअर, सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि मी ह्या ब्लाऊजची शिलाई ₹600 घेतलेली आहे. तर बघा याला शोचं बटन लावून घेणार आहे आणि कस्टमर याला आतमधून त्यांच्या स्टोन वगैरे असे मधून लावून घेणार आहे. तर बघा मी एका दिवसात हे तिन्ही ब्लाऊज रेडी करून घेतलेले आहे. तर तो झाल्याच्या नंतर मी हे दोन्ही ब्लाऊज रेडी करून घेतलेले आहे. तर हे तुम्हाला मी कसे कट करायचे हे तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. तर याला कसे कट करायचे हे मी नंतर हे तिन्ही ब्लाऊज एकाच दिवशी शिवून घेतले होते. तर बघा त्याच्यानंतर तुम्ही माझ्या चॅनल अजून लाईक, शेअर, सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. याच्यावरती खूप सुंदर असं लेंग्याची कटिंग आणि शिलाई पण दाखवलेली आहे. ती पण तुम्ही नक्की बघा. नंतर बघा हे शिवून झाल्याच्या नंतर खूप सारा असा राडा पण झालेला होता. तर बघा असा राडा झालेला आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.